सोशल मीडियाचं जग इतकं फ्रजाईल आहे, इतकं आभासी जग आहे. आज माणूस जो शिखरावर असतो, तो उद्या परत खाली जमिनीवर तो येतच असतो. कारण ऑडियन्स इज एव्हरीथिंग, की जिथे रोज उठून कोणी पुस्तकं वाचत नसतील, तर मग पुस्तकांचं पेज चालवणं, किती फॉलोअर्स गेन होऊ शकतात. बिकॉज त्या गोष्टी शेअर होतील का नाही माहीत नाही. ज्या प्रकारे मीम्स, एंटरटेनमेंटवाला कंटेंट शेअर होतो, त्याप्रकारे पुस्तकांचा कंटेंट शेअर होईल का माहीत नाही. असं विच इज नॉट अ बॅड थिंग, बट येस इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही कुणासाठी करताय? तुम्ही स्वतःसाठी करताय. सगळं काही पैशासाठीच करावं असं काही नसतं. काही गोष्टी स्वतःला छान वाटाव्या म्हणून सुद्धा करायच्या असतात आणि हे रीडर्स डायस त्यापैकीच एक आहे माझ्यासाठी. ॲज अ क्रिएटर ना तर तुम्हाला ऑलराउंडर असावंच लागतं. ते म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मला पुस्तक वाचायला आवडतं. पण जर ते पुस्तक वाचून फक्त मी माझ्यापर्यंतच ठेवलं, तर आय एम जस्ट अ रीडर. पण ते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यावर जर व्हिडिओ शूट केला, तर आय एम अ क्रिएटर, की कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींनी मी वेगवेगळ्या अँगलने तो व्हिडिओ मी शूट करू शकते. त्यानंतर तो व्हिडिओ अपलोड केला आणि मग जर लोकांनी ते पुस्तक वाचलं, तर आय एम एन इन्फ्लुएन्सर. आणि मग त्यानंतर पुढे एक स्टेप जाऊन, की त्या व्हिडिओमुळे जर रेव्हेन्यू जनरेट झाला समोरच्याचा, कोलॅबरेटरचा, तर आय एम अ बिझनेस वुमन. बापरे! म्हणजे हे सगळं करण्यासाठी ना माइंडमध्ये इतकी थॉट क्लॅरिटी पाहिजे तुम्हाला, की तुम्ही हे सगळे तुम्ही आधी पुस्तकं वाचा, त्याचे व्हिडिओज बनवा आणि ते अपलोड करा. हॅलो! आज रीडर्स डायसला तब्बल 6 इयर्स कंप्लीट झालेली आहेत. लेट्स से इट वॉज अ सिक्सर ऑफ एक्सलन्स ऑर अ सक्सेस. स्वतःचीच तारीफ करून घेण्यात मला फार आवडतं. तर या 6 वर्षामध्ये मी ॲज अ क्रिएटर, ॲज अ इन्फ्लुएन्सर काय शिकले आणि मला त्यामध्ये पुस्तकांनी कशी हेल्प केली हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो इथे तुम्ही जे मागं पुस्तकं बघतायत ना, यातल्या एकाही पुस्तकाविषयी आज मी बोलणार नाहीये. आज मी तुमच्याशी वन ऑन वन ऑनेस्ट टॉक सुरू करणार आहे. ज्याच्यामध्ये मी या 6 वर्षातले 6 इम्पोर्टंट लेसन्स मला कुठले भेटले आणि त्याच्यामुळे माझ्या या जर्नीवरती कसा इम्पॅक्ट पडला हे मी आज सांगणार आहे. सो येस, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आय विल से की प्लीज, प्लीज रीडर्स डायसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे सुंदर सुंदर छान छान पुस्तकांचे व्हिडिओज तुमच्या यूट्यूबपर्यंत असे थडकतील. ओके, नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द मेन टॉपिक. सर्वात पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट लेसन म्हणजे नंबर्स डोंट डिफाईन सक्सेस. हो, हे माझं विधान वादग्रस्त सुद्धा असू शकतं, कारण बऱ्याचदा आपण कुठल्याही गोष्टीची ग्रोथ मेजर करण्यासाठी नंबर्स याच पॅरामीटरवरती डिसाईड करतो. परंतु मला असं वाटतं, की सोशल मीडियावरती नंबर्स तुमच्या सक्सेसला, तुमच्या एफर्ट्सला तेवढं जस्टिस देत नाहीत. बिलीव्ह मी, आय वॉज समवन अँड इनफॅक्ट आय एम समवन, की जी लाईक्सच्या पाठीमागं, शेअर्सच्या पाठीमागं किंवा किती फॉलोअर्स गेन झाले, किती फॉलोअर्स वाढले आणि आता किती फॉलोअर्स आहेत याच्या पाठीमागे धावणारी मुलगी होते. थोडी ती मुलगी अजूनही आहे माझ्यामध्ये शिल्लक. मी फ्रँकली, ऑनेस्टली हे कन्फेस करते, पण इट इज ट्रू. आणि मला असं वाटतं, की प्रत्येक क्रिएटरच्या लाईफमध्ये एक असा फेज येतो, की जिथं आपल्याला असं वाटतं, की अरे ज्या पोस्टला, ज्या रीलला जेवढे जास्त लाईक्स मिळतील ती ती खूप भारी आहे आणि ती पोस्ट म्हणजे आपण सर्वस्व कमावलं आणि अचीव्हमेंट वगैरे. तर असं नसतं. ठीक आहे. सोशल मीडियाचं जग इतकं फ्रजाईल आहे, इतकं आभासी जग आहे. आज माणूस जो शिखरावर असतो, तो उद्या परत खाली जमिनीवर तो येतच असतो. कारण ऑडियन्स इज एव्हरीथिंग. ठीक आहे. सो या वन इम्पॉर्टंट लेसनमुळं माझी बऱ्याचदा रात्रीची झोप उडालेली आहे. मी खूप वेळा असं रडून स्वतःलाच इतकं खाल्लंय, इतकं परेशान केलंय ना, की माझे माझे म्हणजे सबस्क्रायबर्स का वाढत नाहीयेत, माझे फॉलोअर्स का वाढत नाहीयेत, त्याच्यामुळे मी खूप डिमोटिवेट व्हायचे आणि त्या बिकॉज ऑफ दोज फ्यू नंबर्स मला स्वतःला म्हणजे असं मग सेल्फ डाऊट यायचा. सेल्फ डाऊट घेतल्यामुळे मग फिअर ऑफ फेल्युअर, मग अँक्झायटी, त्यातून मग लॅक ऑफ प्रोडक्टिव्हिटी आणि इन द एंड काय
अंडर कॉन्फिडन्स म्हणजे स्वतः काही कमवलंय, आपण काही करू शकतो हा विश्वासच मी गमावत चालले होते आणि अजूनही मला आत्ता स्वतःला त्या गोष्टींसोबत थोडंसं डील करायला अवघड जाते आय विल से. बट मी खरंच म्हणेन, की तुम्ही जर स्वतः तुमचं पेज चालू करत असाल किंवा कुठेही तुमच्या करिअरमध्ये जरी तुम्ही खूप ग्रोथ अचीव्ह करायचा प्रयत्न करत असाल, तर फक्त नंबर्स तुमच्या हार्डवर्कला जस्टिस नाहीत देऊ शकत. तुम्ही स्वतःला रोज तुम्ही एखादी गोष्ट शो अप केली आहे, तुम्ही लाइक यू स्टेप अप आउटसाइड अँड यू स्टिल बी लाइक की हो मी आज हे करून दाखवलं. छोटी का गोष्ट असं ना, त्यासाठी स्वतःची पाठ थोपटली पाहिजे. सो दिस वन इम्पोर्टंट लेसन दॅट नंबर्स डोंट डिफाईन सक्सेस. त्याच्यामध्ये नंबर्स कसलेही असू शकतात. म्हणजे माझ्या केसमध्ये सोशल मीडियाचे फॉलोअर्स असतील, लाईक्स असतील. तसं तुमच्या केसमध्ये मे बी मार्क्स असू शकतात किंवा मे बी तुमचं वजन असू शकते, की यार माझं वजन एवढं 50 किलो पाहिजे होतं, पण आहे 75 किलो वगैरे. ठीक आहे, 75 वरून जर 70 पर्यंत आलं, तर मग सक्सेस नाहीये असं नाहीये. कारण तुमचं टार्गेट 50 होतं. पण तरी ॲटलीस्ट तुम्ही 5 किलो तरी कमी केलं ना. ठीक आहे. सो असं म्हणजे मला या नंबर्सनी ना मला इतकं डिस्ट्रॅक्ट केलं ना आयुष्यभर, की आणि त्यात परत मी पडले आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, मी पडले आता क्रिएटर. या सगळ्यांमध्ये मला त्या नंबर्सने माझे खूप खूप वेळा मला डिप्रेशनमध्ये जाता-जाता वाचवलेलं आहे असं मी म्हणायला काही हरकत नाही. बट ठीक आहे. अजून जास्त मला पर्सनल नाही व्हायचंय. सो येस, धिस इम्पोर्टंट लेसन आय थिंक यू शुड लर्न. त्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फाइंड द बिगर पर्पज. येस, जेव्हा कोविडमध्ये मी रीडर्स डायस चालू केलं होतं, तेव्हा माझा मेन मोटो पर्पज हा होता, की Instagramसारख्या एंटरटेनमेंटवाल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती थोडासा एज्युकेटिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट पण असला पाहिजे. आणि सिन्स तेव्हा मी UPSCची प्रिपरेशन करत होते, तर माझ्या नजरेखालून अनेक वेगवेगळ्या प्रकारची छान छान पुस्तकं जात होती. मग मला असं वाटलं, की चला यार, आपण आपल्याला जे येतं, आपल्याला जे माहीत आहे त्याच्याविषयी बोलण्यासाठी आपण एक रीडर्स डायस चालू करूया. पण तेव्हा मला असं वाटलं नव्हतं, की ते एवढं लाँग लास्टिंगपर्यंत ते सस्टेन करेल वगैरे. बट इट वर्क्ड व्हेरी वेल. आणि पण नंतर असं झालं, की ते बूम झालं, लाइक खूप चांगले फॉलोअर्स गेन केले. त्याच्यानंतर खूप चांगले लाईक्स, शेअर्स आले त्याला सगळ्या गोष्टींना, पोस्टला, रीलला वगैरे. आणि मग मग मला असं वाटायला लागलं, की ओके म्हणजे जी रील जास्त म्हणजे मिलियन्समध्ये व्ह्यूज आणत नाही, ती काही कामाचीच नाही. मला तर फक्त व्हायरलच व्हायचंय. मला तर फक्त म्हणजे फेमसच व्हायचंय. आय वॉज धिस स्टुपिड, की मला असं वाटत होतं, की फक्त हे सोशल मीडियाचं हे जे जग आहे ना, जे तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसतं, त्याच्यावरूनच माझी आयडेंटिटी, त्याच्यावरूनच माझं हार्डवर्क डिफाईन होऊ शकतं. बट इट इज रॉंग. आणि आता जर तुम्ही बघायलाच गेलात, तर आय विल से फ्रँकली, की व्हाय रीडर्स डायस किंवा पुस्तकांचंच पेज का? की जिथे रोज उठून कोणी पुस्तकं वाचत नसतील, तर मग पुस्तकांचं पेज चालवणं, किती फॉलोअर्स गेन होऊ शकतात. बिकॉज त्या गोष्टी शेअर होतील का नाही माहीत नाही. ज्या प्रकारे मीम्स, एंटरटेनमेंटवाला कंटेंट शेअर होतो, त्याप्रकारे पुस्तकांचं कंटेंट शेअर होईल का माहीत नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये ठीक आहे, लाईक तुम्ही घरात म्हणजे घरी एकदम थकून भागून आला आहात आणि तुम्हाला मे बी पुस्तक वाचायला नाही, पण तुम्हाला एखादी रील तुम्हाला खूप जास्त एंटरटेन करू शकते, तुमचा थकवा घालू शकते. आणि मग मग हे पुस्तक वाचनाचं जे पेज आहे, ते पुढे चालेल का नाही? हा हा नंतर-नंतर माझ्या डोक्यात हा प्रश्न उद्भवायला लागला. आणि मग मला असं वाटलं, की मला काय आवडतं? मला ॲक्चुअली पुस्तकं वाचायला आणि त्यांच्याविषयी बडबड करायला मला फार आवडतं. मला असं वाटतं, की व्हॉटेव्हर बुक आय रीड ना, आय हॅव ॲन इंडिपेंडंट ओपिनियन आणि ते मी लोकांपर्यंत पोहोचवावं. मग माझ्यामुळे एखाद्याने एक जरी पुस्तक वाचलं ना, तरी मी खूप काही कमावलं. सो दिस फाइंडिंग द ओन पर्पज हेल्प्स मी सो वेल, की ज्याच्यामुळे मग मी नंबर्समुळे जे मी आधी सांगितलं, मी डिस्ट्रॅक्ट नाही राहत. आय ॲक्चुअली टेंड टू एन्जॉय द प्रोसेस ऑफ रीडिंग अ बुक अँड रायटिंग स्क्रिप्ट फॉर द रील अँड देन शूटिंग द व्हिडिओ अँड देन अपलोडिंग. याच्यामुळे होतं असं, की त्या एखादं खूप छान पुस्तक असतं, पण त्याला तेवढे व्ह्यूज नाही आले किंवा त्याला तेवढे कमेंट्स नाही आले ना, तरीसुद्धा मला काही फरक पडत नाही. मला असं वाटतं, की माय पर्पज हॅज बीन फुलफिल्ड. मला जे करायचं होतं ते मी केलंय अँड नाऊ आय एम द बेस्ट. त्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट लेसन हा आहे, की नॉट एव्हरीथिंग इज अबाउट मनी.
येस. जेव्हा तुम्ही एक चांगला फॉलोअर्स बेस तुमचा येतो ना, तुमच्याकडे चांगले-चांगले कोलॅब्स अपॉर्च्युनिटीज येऊ लागतात. पेड कोलॅब्स असतात, काही प्रमोशन्स असतात वगैरे. ज्यात मला असं वाटतं काही गैर नाहीये. लोकांना ते पटत नसेल, असू द्या, जळके-फिरके लोकं आपल्या आजूबाजूला असतातच नेहमी. पण मला असं वाटतं, की जर तुमच्याकडे त्या अपॉर्च्युनिटीज येत असतात, तर चांगली गोष्ट आहे. पण जस्ट रिमेंबर धिस थिंग, की हा जॉब नाहीये. यू आर डूइंग धिस आउट ऑफ पॅशन. सो याच्यामध्ये अप्स एंड डाउन्स येत जात राहतात, की कधी एखाद्या कोलॅबरेटरला तुमचं काम आवडू शकतं, एखाद्याला ते नाही आवडणार. सो हे कोलॅबरेटर्स येत जात राहतात. कुणाला तुमच्यासोबत काम करायची इच्छा उत्पन्न होते आणि नंतर रिझल्ट बघून ते म्हणतात, की "अरे नाही, काय काही सोशल मीडिया काही कामाचं नाही आहे, काही टाईमपासच आहे," असं म्हणू शकतात. विच इज ओके, विच इज फाईन. मग त्याच्यामुळे झालं असं, की माझ्याकडे खूप सारे पेड कोलॅबरेशन्स अपॉर्च्युनिटीज आल्या आणि एक पॉइंट असा आला, की मी बऱ्याचदा पुस्तकांचा ओव्हरव्ह्यू करून त्याची पोस्ट किंवा रील बनवायचे. खूप बर्डन यायचं मला. कारण की त्या पोस्टचे, त्या रीलचे मला पैसे मिळायचे आणि मग जर तेवढा मोबदला मी समोरच्याला तो दिला नाही, तर मग माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा माझं वर्क एथिक मला सांगायचं की "अरे यार, आय एम नॉट डूइंग गुड इनफ." मग मग परत तेच सर्कल, की सेल्फ डाऊट, त्याच्यानंतर अँक्झायटी आणि मग अनस्टेबल होणं, मग पॅनिक होणं, मग प्रोडक्टिव्हिटी कमी होणं, मग परत अंडर कॉन्फिडन्स हे हे चालू व्हायचं. सो माझ्या असं लक्षात आलं, की काही पोस्ट, काही रील्स मी स्वतःसाठी पण अपलोड करू शकते. की ज्याच्यामध्ये मला नंबर्सशी अगेन काहीच देणं-घेणं नाही. एखादं पुस्तक म्हणजे त्या पोस्टने, त्या रीलने मला किती पैसे दिले, किती माझा फायदा करवून दिला, यापेक्षा ते पुस्तक एखाद्या तरी वाचकापर्यंत पोहोचलंय का? त्याने वाचलंय का? आणि जर ते लोकं मला परत म्हणत असतील, की "मॅम, तुम्ही सजेस्ट केलं पुस्तक आम्ही वाचलंय." तर झाले ना वसूल सगळे. माझे कष्ट तरी वसूल झाले ना. सो याच्यामुळे काय झालं, की या गुड लेसनमुळे, की नॉट एव्हरीथिंग इज अबाउट मनी. आय लर्न्ड व्हेरी इम्पोर्टंट थिंग, की माझा पूर्ण फोकस रेव्हेन्यू जनरेशनपासून कम्युनिटी बिल्ड करण्याकडे झाला आणि ज्याचा मला आत्ता खूप फायदा होतो, की म्हणजे ॲटलीस्ट लोकं मला ओळखत आहेत. आय एम काइंड ऑफ मी सेलिब्रिटी टाइप वाइब मला येतात वगैरे. मी फ्लॉन्ट नाही करत आहे, इट्स ट्रू. लोकं मला पब्लिक प्लेसमध्ये जाऊन पण ओळखतात. नंतर परत मेसेज करतात, की "ओह, तुम्ही आम्हाला तिथे दिसले होते" वगैरे असं. व्हिच इज नॉट अ बॅड थिंग, बट येस, इट इज इम्पोर्टंट, की तुम्ही कुणासाठी करताय? तुम्ही स्वतःसाठी करताय. सगळं काही पैशासाठीच करावं असं काही नसतं. काही गोष्टी स्वतःला छान वाटाव्या म्हणून सुद्धा करायच्या असतात आणि हे रीडर्स डायस त्यापैकीच एक आहे माझ्यासाठी. त्यानंतर पुढचा इम्पोर्टंट लेसन मी स्वतः शिकले आणि तो मला असं वाटतं, की तुम्ही पण शिकलं पाहिजे इवन दो यू मे नॉट बी ॲन इन्फ्लुएन्सर ऑर अ क्रिएटर. तो म्हणजे की सोशल मीडिया इज नॉट रिअल. हो, सोशल मीडिया फार, फार आभासी जग आहे आणि आपण त्या आभासी जगामध्येच वावरतोय. म्हणजे माझं असं झालं, की माझं जसं मी सांगितलं रीडर्स डायस असं बूम झालं. व्ह्यूज चांगले यायले, फॉलोअर्स चांगले यायले, लोकं मला ओळखायला लागले आणि कुठेही पब्लिक प्लेसेसमध्ये गेल्यानंतर ते माझ्या कामाचं कौतुक करू लागले. ज्यामुळे मला ना कायम आणि कायम चांगल्याच गोष्टी स्वतःबद्दल ऐकायची घाणेरडी सवय लागली. फार घाणेरडी सवय आहे ती, की मला असं वाटायचं, की म्हणजे मी चांगलं काम करतीये ना, हे हे त्रिकाला बाधित सत्य आहे. किती म्हणजे मला हे इफ आय लिसन टू व्हॉट आय से ना, मी स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली पाहिजे. तर मला असं वाटायचं, की यार मी खूप भारी करतेय आणि मला ते कायम ना लोकांकडून ते व्हॅलिडेशन पाहिजे होतं. कारण मी सारखं लाइक्स, शेअर, सबस्क्रायबर्स, फॉलोअर्स एवढंच बघत होते. तर मला लक्षात आलं, की यार फार फार म्हणजे कुठल्यातरी चुकीच्या वेनं मी डिस्ट्रॅक्ट झालेली आहे आणि जर मला कायम आणि कायम कौतुकच ऐकायची सवय लागली असेल, तर मी ग्रो कशी होणार? म्हणजे जे माझ्या आजूबाजूचे लोकं, जे मला ॲक्चुअली खूप जमिनीवर माझे पाय राहावे यासाठी खूप हेल्पफुल असतात ते जेव्हा मला एखादा निगेटिव्ह फीडबॅक द्यायचे ना, मला मला असं वाटायचं ते निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे माझ्यावरती क्रिटिसिझम आहे आणि त्या क्रिटिसिझमवरून मी माझी आयडेंटिटी डिराईव्ह करायची, की "अरे यार, माझ्यात तर काही चांगलं नाहीच आहे, मी तर काही चांगलं करूच शकत नाही," वगैरे, वगैरे. सो येस, तुम्ही हा म्हणजे माझा फेस व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही असा हसतमुख पाहता, फ्रेश चेहरा पाहता आणि मी एवढं उत्सुकतेने येऊन कॅमेरासमोर बोलते ना, त्याच्या मागची जी रिॲलिटी असते ना, ती खूप वेगळी असते. कधी-कधी मला एखादा व्हिडिओ शूट करण्यासाठी 30 ते 35 रिटेक्स लागलेले असतात. बट स्टिल मला ते फ्रस्ट्रेशन मला माझ्या चेहऱ्यावर दाखवता येत नाही बिकॉज आणि कारण तिथे स्कोप पण नसतो.
है ना? किंवा बऱ्याचदा असं होतं, की एखाद दुसरी म्हणजे लोकांना असं वाटू शकतं खूप छान काम करतीये वगैरे, पण एकट्यामध्ये मी कुठल्या स्ट्रगलला फेस केलं असतं, स्वतःच्या निगेटिव्हिटीला कसं हँडल केलं असतं ना, ते सोशल मीडिया तुम्हाला ती स्पेस देतच नाही, की जिथं यू कुड बी दॅट मच रिअल. सो आय लर्न्ड वन इम्पोर्टंट थिंग, की रीडर्स डायस हा माझ्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहे, की ज्याच्यामध्ये मी माझी पुस्तकं वाचणारी मुलगी ही पर्सनॅलिटी मी लोकांना दाखवत आहे, लोकांना अलाऊ करत आहे त्याबद्दल. बट दॅट्स नॉट होल आय एम. तो माझ्या फक्त आयुष्याचा एक भाग आहे. आय हॅव अ गुड बॉयफ्रेंड, आय हॅव गुड फ्रेंड्स अँड आय लव्ह ऑल ऑफ देम. माझी पुस्तकं वाचन करणं ही पण एक आवड आहे. त्याचा व्हिडिओ बनवणं ही पुढची गोष्ट आहे. सो त्याच्यानंतर माझ्या खूप साऱ्या हॉबीज आहेत. माझ्याकडे जॉब आहे आणि त्याच्यानंतर मला माझे इतरही वेगवेगळी स्वप्न आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मी सोशल मीडियापासून खूप लांब ठेवलेले आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. सो दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट टू लर्न दॅट सोशल मीडिया इज नॉट रिअल, इट इज जस्ट द पार्ट ऑफ युअर लाईफ. यू नीड टू लर्न रिअल लाईफ आणि त्यासाठी तुमच्या आयुष्यात तशी आरसा दाखवणारी लोकं पण पाहिजेत. त्यानंतर 5वा सॉरी नॉट धिस 3 5वा इम्पोर्टंट लेसन मी शिकले तो म्हणजे की रीडर, क्रिएटर अँड बिझनेस. दीज आर 3 डिफरंट एरियाज ज्याच्यामध्ये मला माझे रोल्स वेगवेगळे डिफाईन करता आले पाहिजेत आणि त्या तिघांमध्ये मला डिफरन्ससुद्धा कळाला पाहिजे. म्हणजे ॲज अ क्रिएटर ना तर तुम्हाला ऑलराउंडर असावंच लागतं. ते म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण की मग तुम्हाला म्हणजे एडिटिंग जमली पाहिजे, तुम्हाला रिसर्च करता आलं पाहिजे, ट्रेंड्स एनालिसिस करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर त्यासोबतच तुम्हाला तुमचे विचार मोजक्या शब्दात मांडण्याचं स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्हाला त्यासाठी टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे, की तुम्ही जॉब पण करताय आणि सोबत Instagram पण करत आहे किंवा YouTube करत आहे. त्याच्यामध्ये वर्क डेलिगेशन जमलं पाहिजे. मग तुम्ही तुमच्या हाताखाली 2-3 माणसं तुम्ही घेऊ शकता. त्यांना तुम्ही म्हणजे पैसे देऊन तुम्ही त्यांच्याकडून काम करून घ्याल, इतके ॲटलीस्ट पैसे तुम्ही तरी आधी कमवले पाहिजेत. सो मी हा विचार केला, की मला पुस्तक वाचायला आवडतं. पण जर ते पुस्तक वाचून फक्त मी माझ्यापर्यंतच ठेवलं, तर आय एम जस्ट अ रीडर. पण ते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यावर जर व्हिडिओ शूट केला, तर आय एम अ क्रिएटर, की कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींनी मी वेगवेगळ्या अँगलने तो व्हिडिओ मी शूट करू शकते. त्यानंतर तो व्हिडिओ अपलोड केला आणि मग जर लोकांनी ते पुस्तक वाचलं, तर आय एम एन इन्फ्लुएन्सर. आणि मग त्यानंतर पुढे एक स्टेप जाऊन, की त्या व्हिडिओमुळे जर रेव्हेन्यू जनरेट झाला समोरच्याचा, कोलॅबोरेटरचा, तर आय एम अ बिझनेस वुमन. बापरे! म्हणजे हे सगळं करण्यासाठी ना माइंडमध्ये इतकी थॉट क्लॅरिटी पाहिजे तुम्हाला, की तुम्ही आधी पुस्तकं वाचा, त्याचे व्हिडिओज बनवा आणि ते अपलोड करा. पण त्यानंतर तुम्हाला सेल्समध्ये जे लोकं असतील त्यांना माहीत असेल, की तुम्हाला इन्व्हॉइस पण जनरेट करावा लागतो आणि त्याचे फॉलोअप्ससुद्धा घ्यावे लागतात. मग कधी-कधी समोरच्याकडून पेमेंट लेट होतं. सॅलरीचं कसं बरं असतं, एका पर्टिक्युलर दिवशी, एका महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे येतात, ते जमा होतात. पण जर तुम्ही असं फ्रीलान्सिंग टाइप काहीतरी करत असाल, ज्याच्यातून तुम्ही सेकंड इन्कम जनरेट करायचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला त्याच्यावर पूर्णपणे रिलाय राहून चालत नाही. तुमचा दुसरा इन्कम सोर्स कॉन्स्टंट असला पाहिजे, स्टेबल असला पाहिजे आणि याच्यातून तुम्ही थोडे का होईना पण जरी पैसे कमवत असाल ना, तरी समोरच्यावरती तुमची तेवढी डिपेंडन्सी नसली पाहिजे, की तुमचे खायचे पण वांदे होतील. दॅट्स व्हाय इट इज व्हेरी इम्पोर्टंट, की तुम्ही स्वतःचे रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटीज स्वतःलाच क्लिअर करा. आणि आता लास्ट बट नॉट द लीस्ट, क्रिएट अ लिगसी. येस, क्रिएट अ लिगसी. याच्यामध्ये म्हणजे लेखक मानव कौल यांना एका व्हिडिओमध्ये त्या इंटरव्ह्यूअरने विचारलं होतं, की तुम्हाला कुठल्या प्रकारचा वारसा मागे सोडून जायचा आहे? अँड आय लव्ह द आन्सर व्हॉट ही गेव इज दॅट, की अ, मला नाही वाटत लोकांनी मला आठवावं मी मेल्यानंतर. मला नाही आठवत, की माझ्या पाठीमागं माझं नाव घेतलं जावं. इनफॅक्ट तुम्ही मला विसरून जा. तुम्ही तुम्ही मी लिहिलेली पुस्तकं पण तुम्ही जाळून टाका. तुम्ही सगळं म्हणजे तुम्ही विसरून जा, की मानव कौल एक्झिस्ट करत होता. आणि ते वाक्य मला इतकं भावलंय आय विल टेल यू, की माझ्यावर त्याचा इम्पॅक्ट असा झाला, की मला वाटलं तुम्ही पण जा म्हणजे रीडर्स डायस विसरून जा. त्याचे फॉलोअर्स वगैरे काय सगळं आभासी आहे, सगळं विसरून जा. फक्त हे लक्षात ठेवा, की रीडर्स डायसने तुमच्यावरती काय इम्पॅक्ट घडवला, की रीडर्स डायसचं काम काय असावं, मला हे वाटतं. आणि त्याच्यामुळे
प्रत्येक रील किंवा पोस्ट शूट करताना तो विचार माझ्या डोक्यात असतो, की मी काय मागे सोडून जातीये. म्हणजे तुम्ही जर माझ्या पेजवरती बघाल तर पुस्तकं सोडून मी कशाबद्दलच बोललेली नाहीये. माझ्याकडं दुसऱ्या प्रमोशनसाठीच्या कोलॅबोरेशनच्या खूप अपॉर्च्युनिटीज येऊन गेल्या होत्या, की ज्या पुस्तकाशी लांब-लांबपर्यंत त्यांचा काहीच संबंध नव्हता. आणि इवन दो दे वर लाइक रेडी टू पे मी हेवी अमाउंट, स्टिल मी नाही म्हणले. सो तुम्ही कशाला नाही म्हणता याच्यावरूनच तुमची लिगसी क्रिएट होते. सो मला असं त्याच्यामुळे वाटतं, की तुम्ही वाचा. तुम्ही 1 पुस्तक वाचा, 2 पुस्तकं वाचा और मे बी असं एक एक पॉइंट असा येईल, की तुम्हाला कोणी पुस्तकं रिकमेंड करायची गरजच नाही पडणार आणि मे बी तिथे माझा रोल तुमच्या आयुष्यात काहीच नसेल. म्हणजे यू यू गाईज विल फॉरगेट मी अँड दॅट इज ओके, दॅट इज फाईन. पण जर माझ्या थ्रू तुमच्यापर्यंत एखादं पुस्तक पोहोचलं असेल ना, तर ते वाचा आणि त्या पुस्तकाने तुमच्या आयुष्यावरती काय इम्पॅक्ट घडवला हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे प्रत्येक काम करताना आपण स्वतःला विचारलं पाहिजे, की आपण कुठली लिगसी मागे सोडत आहेत. तर येस, दॅट्स इट. सो थँक यू सो मच. एवढा शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. खूप दिवसांनी मी माझ्या मनातलं बोलली आहे आणि मला हे बोलायचे गट्स खरं सांगते नव्हते माझ्यामध्ये. त्याच्यामुळे आय वुड लाइक टू शो यू की मी ही असे नोट्स काढले होते डायरीमध्ये. ज्याच्यामध्ये मी सगळं लिहायचा प्रयत्न करत होते, की मला काय-काय बोलायचंय, काय नाही. अशी स्क्रिप्ट बनवली होती मी. त्याचा मला चांगला फायदा झाला. व्हिडिओ लवकर शूट झाला. अँड सो मच, की तुम्ही रीडर्स डायसला 6 वर्षांपासून एवढं अविरत प्रेम दिलं आहे आणि तुम्ही मी रिकमेंड केली पुस्तकं वाचली असतील त्याच्याबद्दल मी तुमची फार अगेन खूप आभारी आहे. तुमच्या प्रेमावर, तुमच्या आशीर्वादावर, तुमच्या लाइक्स, शेअर आणि सबस्क्राईब करण्याच्या कृतीवर माझा अधिकार आहे. तो माझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही सुद्धा नाही घेऊ शकत. सो येस, सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असंच पुस्तकांवर भरभरून प्रेम करूया. बाय बाय.